या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. बांगलादेशी 12 जणांना 5 दिवस पोलीस कोठडी. पोलीस आता सतर्क होण्याची गरज. अक्कलकोट रोड MIDC भागातील श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्थांमध्ये काम करत असलेल्या 12 जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दहशतवादी विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे बुधवारी रात्री अक्कलकोट रोड येथील MIDCच्या श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्थेमध्ये छापेमारी केली. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे झाडाझडती घेतली असता या ठिकाणी 12 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं. या घुसखोरातील 12 पैकी 9 जणांकडे भारतीय आधार कार्ड आढळून आले. या आधार कार्डाची तपासणी पोलीस करतात. यावेळी अटक करण्यात आलेल्या नासिर सरकार, मोहम्मद बेदी उज्जमान वय 22, मोहम्मद नजीरुल्ला इस्लाम वय 30, मोहम्मद मिजानुर रहमान वय 26, बाबूमिया सुलतान वय 25, शफीक रशीद मोडल वय 31, मोहम्मद रहुला आमीन खलील फोराजी वय 33, इम्रान नूर आलम हुसेन वय 27, मोहम्मद हजरत अली पोलाश वय 31, मोहम्मद सोहेल जावेद अली सरदार वय 22, अलाल नूर इस्लाम मिया वय 35, मोहम्मद अलीमीन हनीफ बेफिरी वय 29, राहणार सर्व बांगलादेश. या सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आले. बांगलादेशातून भारतातील अनेक शहरांमध्ये बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचा दावा भाजपकडून अनेक वेळा करण्यात आला होता, पण याबाबत कणखर भूमिका राजकीय क्षेत्रातून होत नव्हती. मात्र गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 1-2 महिन्यापासून शहरासह देशभरात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींबाबत शासन कठोर बनलंय. अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांगलादेशींना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. राज्यातील संवेदनशील शहर म्हणून सोलापूरकडेही पाहिलं जातं. यापूर्वीचा इतिहास तसा आहे. या ठिकाणी सापडलेल्या बांगलादेशींना सोलापुरात कोणी आश्रय दिला हे सर्व बांगलादेशी आहेत हे माहिती असूनही या सर्वांना ज्या घरमालकांनी आश्रय दिला त्याची चौकशी आता होणार आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात बांगलादेशी घुसखोरींबरोबर अवैध व्यवसाय करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी आपलं वक्रदृष्टी फिरवावं असं नागरिकांतून मागणी होती. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 92 26 38 92 92. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुरुराम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.